राज्यात पेटलेल्या शेतकरी संपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज होती। या बैठकीत निश्चितच शेतकरी संपावर चर्चा होण्याची शक्यता आहे। 31 ऑक्टोबरपूर्वी राज्यातील 31 लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसांपूर्वी केली आहे। ही कर्जमाफी कशी असेल याची प्राथमिक चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता आहे। शिवसेनेने शेतकरी संपाला पूर्ण पाठिंबा दिलाय। शिवसेनेचे आमदार आणि शिवसैनिक संपाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यामुळे शिवसेनेचे मंत्री आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय भूमिका घेतात याबाबतही उत्सुकता आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या वर्षा या सरकारी बंगल्यावर रात्री भाजप नेत्यांची बैठक बोलावण्यात आली। मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत भाजपच्या मंत्र्यांनी नुकतीच राज्यभरात शिवार समाधी यात्रा आयोजित केली होती। या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली। सोबतच भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा 16 जून पासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत। त्या कार्यक्रमाचा विषयही या बैठकीत मांडला गेला। मीटिंग मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा साहेब येणार आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष अशा प्रकारचा हा कार्यक्रम दिलेला आहे। शिवार संवाद यात्रेच्या संदर्भातली मीटिंग होती। फक्त एकच विषय होता। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकरी संपाच्या 7व्या दिवशी दिलासादायक चित्र बघायला मिळतंय। बाजार समितीच्या आवारात भरेकरी छोटे शेत विक्रेते आणि काही प्रमाणात शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला आणला होता। परिस्थिती पूर्णतः समाधानकारक नसली तरी पूर्वपदावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। नाशवंत शेतीमाल खराब होण्यास आणि शेतकऱ्यांचे नुकसान होण्यास सुरुवात झाल्यानं बळीराजा शेतीमाल विक्रेत्यापर्यंत पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान नाशिकमध्ये उद्या शेतकरी परिषद होणार आहे। शेतकरी संपाच्या 7व्या दिवशी सामान्यांना पोहोचणाऱ्या झळा काहीशा कमी होताना दिसत आहेत। संपाचं अत्यंत महत्त्वाचं केंद्र बनलेल्या नाशिक शहरात आज बाजार समितीचे व्यवहार ठप्प आहेत। मात्र गोदातेरी असणाऱ्या आठवडी बाजारात शेतकरी भाजीपाला घेऊन विक्रीसाठी दाखल झालेत। त्यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळालाय। तिकडे पुणे मार्केट यार्डात तर आज गेल्या 7 दिवसांमधील सर्वाधिक आवक बघायला मिळतेय। दररोज सरासरी या ठिकाणी 1200 गाड्या माल पुणे मार्केटमध्ये येत असतो। आज त्यापैकी 80%हून अधिक गाड्या बाजारात आल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्राचं कृषी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातही परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे। आज कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 12,000 क्विंटल आवक नोंदवण्यात आली आहे। हाच आकडा 8,888 क्विंटल इतका होता। तर दररोज सुमारे 18,000 क्विंटल माल कोल्हापुरात येत असतो। बाजारात आंदोलन करून बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। सांगलीतल्या विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे। हे आंदोलक भाजी मंडई बंद पाडणार होते। त्यापूर्वीच त्यांना त्यांच्या घरातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता सांगलीच्या भाजी मंडई परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पहाटेच पोलिसांनी सगळ्या कार्यकर्त्यांना घरातून ताब्यात घेतलं आणि स्थानबद्ध केलेलं आहे। मात्र ही जरी दडपशाही सुरू असली तरी शेतकऱ्यांना जोपर्यंत कर्जमाफ होत नाही, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। या आत्तापर्यंतची झालेली आंदोलनं राज्यभरातल्या कार्यक्रमानुसार होती। यापुढच्या काळामध्ये पोलिसांनाही कळणार नाही का आम्ही कशा पद्धतीनं आंदोलन करू। मात्र पोलिसांची दडपशाही आम्ही सहन करणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या वर्षा या सरकारी बंगल्यावर रात्री भाजप नेत्यांची बैठक बोलावण्यात आली। मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत राज्यातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। शेतकरी संपात अटक झालेल्यांपैकी अर्धे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि त्याखालोखाल शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय। शेतकरी आपली भाजी आणि दूध रस्त्यावर कधीच टाकणार नाही। शेतकरी आंदोलनात घुसून राजकीय कार्यकर्ते संकलन केलेलं डेअरीत जात असलेलं दूध रस्त्यावर ओतत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी बेळगावमध्ये केलाय। स्वामीनाथन आयोगाच्या तुम्ही का नाही केली? इतका साधा सोपा सरळ प्रश्न मी विचारला आहे की तुम्ही 2.5 वर्ष झाले नाही या सरकारला, तर या सरकारकडून अपेक्षा करता तर जो स्वामीनाथन आयोग तुम्ही नेमला, त्याचा अहवाल आला, त्याच्या शिफारशीची अंमलबजावणी तुम्ही किती केली? आम्ही तर बाजारात आंदोलन करून बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। सांगलीतल्या विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली। हे आंदोलक भाजी मंडई बंद पाडणार होते। त्यापूर्वीच त्यांना त्यांच्या घरातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता सांगलीच्या भाजी मंडई परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय।
खालापूर शिरवली इथे तलावात कपडे आणि आंघोळ करायला गेलेल्या 5 जणांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झालाय। सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांमध्ये 3 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे। मीनाक्षी वाकनीस, शुभम वाकनीस, गौरी तेजस्विनी आणि तुषार अशी मृतांची नावं आहेत। केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेला मान्सून पुढे सरकत नसल्यामुळे काहीशी चिंता पसरली असतानाच हवामान खात्यानं एक चांगली बातमी दिली आहे। मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला हवामान पोषक असून 8 तारखेपर्यंत म्हणजेच गुरुवारपर्यंत मान्सून गोव्यामध्ये दाखल होईल असं भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के.जे. रमेश यांनी सांगितलंय। 13 किंवा 14 तारखेला मान्सून मुंबईमध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे। याखेरीज आणखीन एक खुशखबर हवामान खात्यानं दिली आहे। यंदा सरासरीच्या 98% पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जुलैमध्ये पहिल्या अंदाजामध्ये 96% पाऊस पडेल असं भाकीत करण्यात आलं होतं, त्यात 2% वाढ करण्यात आली आहे। एकंदरीत यंदाही देशाच्या सर्व भागांमध्ये मान्सूनचं प्रमाण चांगलं असेल अशी शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।